लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो बघा, तुमची तपासणी तुमची पडताळणी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये पुणे असेल, मुंबई असेल, अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये आजपासून सुरुवात झालेली आहे आणि काही छोटे छोटे जे जिल्हे आहेत त्यांची सुरुवात सोमवारपासून होणार आहे तपासणीसाठी, पडताळणीसाठी। तर लाडक्या ताईंची भरपूर साऱ्या या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे। तर तुमचं काय मत आहे? तुमची ही तपासणी जी चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला या ठिकाणी लाडका बहीण हप्ता हवा आहे का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्हाला हप्ता हवा असेल तर तुम्हाला काय या ठिकाणी करायचं आहे, नसेल हवा तर काय करायचं ते पण सांगणार आहे। आणि तुम्ही या तपासणीबाबत खुश आहात का नाराज आहात एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो, तुमची तपासणी होणार आहे, त्याच्यानंतर याद्या बनवल्या जाणार आहेत आणि याद्या बनवल्या गेल्यानंतर तुम्हाला हा 8वा टप्पा म्हणजे 8वा हप्ता भेटणार आहे, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो, तुमचं मत काय आहे त्याची मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुमच्या सोबत मी सदा असणार आहे। लाडक्या ताईंनो, हा महाराष्ट्रातला एकमेव असा तुमचा दादा असणार आहे सोबत, तुमच्या सोबत की सदैव तुमच्या सोबत असणारे, शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सोबत असणारे। ही लाडकी बहीण योजना सतत चालू राहावी यासाठी मी देखील तुमच्यासाठी मदत करणार आहे। त्याच्यामुळे सर्व ताईंनी एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, तुम्हाला ही लाडकी बहीण योजना चालू ठेवायची का बंद करायची आहे? योजना चालू राहणार आहे, पण तुम्ही या ठिकाणी या तपासणीबद्दल खुश आहात का नाराज आहात एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की ही बातमी आताची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर मी दाखवणार आहे। एबीपी माझाची ही बातमी आहे। लाडक्या बहिणीची संख्या आणखी घटणार का याच्याबद्दल काय नेमकं झालेलं आहे ते सांगणार आहे। बहिणीची नाराजी या ठिकाणी वाढलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीबाबत महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। अशा बऱ्याच चर्चा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत या पडताळणीबाबत। 4 चाकी असून द्या, नसता काय नेमकी प्रॉब्लेम काय असतील ते सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। 4 चाकी वाहनवाल्या त्यांची पडताळणी होणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला काय वाटतंय? लाडकी बहीण ही जी पडताळणी चालू आहे ही चालू असायला पाहिजे का बंद व्हायला पाहिजे, किंवा नेमका काय निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण की आपल्या सगळ्या मागण्या आपल्याला सरकारपर्यंत पोहोचवायचंय, आपला हा आवाज सरकारपर्यंत आपल्याला पोहोचवायचंय, तुमच्या सगळ्या कमेंट्स आपल्याला सरकारपर्यंत पोहोचवायचे। त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या कमेंट्स एकदा इथं सांगायच्या आहेत की तुम्हाला नेमकं काय वाटतंय, तपासणी व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? ज्या अटी त्यांनी अगोदर लावल्या होत्या त्या अटीनुसारच या ठिकाणी लाडकी बहीण योजना पुढे कंटिन्यू व्हावी असं तुम्हाला वाटतंय का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। चला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। लाडक्या ताईंनी तुमचे जे प्रश्न आले होते त्या प्रश्नाबद्दलचे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। बघा, लाडक्या बहिणीची संख्या आणखी घटणार, लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीबाबत महिलांकडून नाराजी व्यक्त, ब्रेकिंग न्यूज एबीपी माझाची ही बातमी आहे 7 फेब्रुवारी 2025, थोड्याच वेळापूर्वीची ही बातमी आहे। या ठिकाणी पत्रकारांनी लाडक्या बहिणीने डायरेक्ट प्रश्न विचारले आहेत, त्यांची नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। लाडक्या बहिणी काय बोलल्या हे तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनी काय सांगितलेलं आहे की बाबा निवडणुकीच्या अगोदर ज्या अटी तुम्ही लावल्या होत्या त्याच अटी आम्हाला राहून द्या। आता जी तपासणी असते ती तपासणी तुम्ही निवडणुकीच्या अगोदर का नाही केली? त्यावेळेस तुम्ही निवडणुकीच्या अगोदर आम्हाला पैसे दिले, मग आता तपासणी का करत आहात? आम्हाला नाराज का करत आहात? 4 चाकीची अट तुम्ही अगोदरच का नाही घातली? ती अट अगोदर आम्ही घातली होती, मग तपासणी अगोदरच का नाही केली? असे बऱ्याच चर्चा या ठिकाणी लाडक्या बहिणीकडून व्यक्त केल्या जातात। एबीपी माझाची ही न्यूज तुम्ही बघू शकता। डायरेक्ट या ठिकाणी लाडक्या बहिणी काय म्हणल्यात ते पण बघा। ह्या थोड्या लाडक्या बहिणी म्हणल्यात, पण तुमचा काय मुद्दा आहे एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्हाला काय वाटतंय ही लाडक्या बहिणीबद्दल? तुमची जी तपासणी होत आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय आणि जिल्हा सांगायचंय। प्रत्येक ताईंनी कमेंट करायची आहे, प्रत्येक ताईंनी आता आपल्याला या ठिकाणी बघायचंय की नेमकी लाडकी बहीण तुम्ही सगळ्या जागे झालात तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे होणार आहेत। लाडक्या ताईंनो, तुमच्या सोबत मी आहे, काळजी करायची गरज नाहीये। हा लाडका दादा तुमच्या नेहमी सोबत असणार आहे। ज्या अटी या ठिकाणी जीआर मध्ये नमूद केल्या होत्या त्या अटी या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजेत, त्या मताचा मी आहे। अटी जर पूर्ण नसतील आणि जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाभ सोडावा लागेल, याच्यामध्ये पण काही शंका नाहीये। पण जर तुम्ही सगळ्या अटीमध्ये बसत असाल, सगळ्या जीआर मध्ये तुम्ही बसत असाल, सगळ्या पात्रतेमध्ये बसत असाल जर आणि तरी पण तुम्हाला जर पैसे भेटत नसतील तर हा लाडका दादा तुमच्या सोबत असणार आहे, तुमच्या सोबत खंबीरपणे उभा राहणार आहे। लाडक्या ताईंनो, जिथं जिथं गरीब ताईंवर
गणिताईला मदत करावं लागणार आहे, त्या सगळ्या मदत मी तुम्हाला करणार. त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमची अडचण मला कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगायची आहे. चला लाडक्या ताईंनो, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी लाडक्या ताईचा या ठिकाणी आहे. सगळ्यात पहिली कमेंट आपण वाचूया. उज्ज्वला चोरगे यांची कमेंट आहे. खूपच सुंदर माहिती दिली सर, तुम्ही नेहमी खरी बातमी देतात. धन्यवाद ताईंनो. अशा स्वरूपाचा सपोर्ट करत राहा. आपले हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर अशा स्वरूपाचं छान छान कमेंट्स पण करायला विसरू नका. तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्यांनी मला पण आनंद होतो, मला पण एक एनर्जी येते तुमच्यासाठी काहीतरी करण्याची. त्याच्यामुळे असे छान छान कमेंट्स पण करत राहा. चला पुढचा प्रश्न बघूया. हो दादा, पोटासाठी व्यवसायासाठी पोटाला चिमटा मारून टेम्पो घेतला आहे. मला 2 मुली आहेत. मुलींचं शिक्षण संगोपन त्याच वरचं आधारत आहे. मग आमच्यासारख्या बहिणींचा काय दोष? लाडक्या बहीण योजना चालू केली व मिळालेल्या हप्त्यामुळे मुलींचं थोडंफार आई म्हणून काहीतरी व्यक्त वस्तू घेऊन देण्यात मदत होती. याचा पण लाडक्या भावाने विचार करायला पाहिजे का? आता 4 चाकी गाडी आहे म्हणून आम्ही सावत्र बहिणी झालो, ही सुद्धा शुद्ध बहिणीची फसवणूक आहे. या ठिकाणी दिनकर भारेकर म्हणजे ताईंनी ह्या कुणाच तरी वडिलांच्या भावाच्या किंवा पतीच्या नावावर ही कमेंट केली असेल. लाडक्या ताईंचा असा प्रश्न आहे की बाबा आम्ही ह्या लाडक्या बहिणी योजनेच्या पैशातून आमच्या मुलींना या ठिकाणी मदत करत आहोत. आमच्याकडे टेम्पो होता, तो आमचं पोट भरण्यासाठी आम्ही घेतला होता. तर आता ह्या 4 चाकीचं तुम्ही हा नियम लावू नका. लाडक्या बहिणींचं या ठिकाणी मदत करा. माझं पण सरकारकडे एकच मागणं आहे. अशा कोणी ज्या ताई असतील ज्या की गरीब आहेत, ज्या आपल्या पोटासाठी या ठिकाणी व्यवसाय करून या ठिकाणी पैसे कमवत असतील, त्याच्यासाठी त्यांनी 4 चाकी वाहन घेतलं असेल, त्या तपासणीमध्ये अशा ताईंना वगळण्यात यावं. जे की 4 चाकी वाहन शौकींसाठी घेतलेलं नाहीये, एकदम चैनीसाठी घेतलेलं नाहीये, तर कामधंद्यासाठी घेतलेलं आहे, व्यवसायासाठी घेतलेलं आहे, त्यांना पैसे मिळवण्यासाठी घेतलेलं आहे. अशा ताईंसाठी हे 4 चाकीचा नियम लावू नका. जसं ट्रॅक्टरचा मुद्दा तुम्ही वगळलेला आहे, ट्रॅक्टर असेल तरी चालतं, त्याच बरोबर अशा स्वरूपाचं जर कोणाकडे असेल जे की व्यवसायासाठी त्यांनी 4 चाकी घेतली असतील, लाडक्या दादांनो म्हणजेच लाडक्या मुख्यमंत्री साहेबांनो, उपमुख्यमंत्री साहेबांनो, सरकार मायबाप, या लाडक्या दादाची पण तुम्हाला एक विनंती आहे. सर्व लाडक्या बहिणी अशा ज्या आहेत, ज्या गरीब आहेत, ज्या होतकरू आहेत, ज्या पोट भरण्यासाठी काम करून या ठिकाणी अशा गोष्टी करत आहेत, त्यांना या तपासणीमधून वगळण्यात यावं आणि त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता पुढे कंटिन्यू राहावं, अशा स्वरूपाची मागणी मी तुमच्या सगळ्याच्या वतीने सरकारला पण करतोय. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बघा लाडक्या ताईंनो, तुमची महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असं असेल की तुमची मी काय करतोय, मदत करत आहे, तुम्हाला सपोर्ट करत आहे आणि तुमचा मुद्दा या ठिकाणी पुढे मांडत आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सपोर्ट करत आहे. तुम्ही पण या ठिकाणी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ सरकारपर्यंत कसा जाईल याकडे आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. लाडक्या ताईंनो, तुमच्या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. लाडक्या सरकारला आपल्याला मागणं करायचं आहे की बाबा जे गरीब आहेत, जे होतकरू आहेत, त्यांना हा लाडक्या बहिणीचा हप्ता चालू राहून द्या. ते कोणाला हप्ता बंद करू नका. आणि ज्या ताई चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असतील किंवा ज्या ताई या ठिकाणी श्रीमंत असतील पण लाडक्या बहिणीचा पैसा घेत असतील, त्या ताईंना नक्की तुम्ही वजा करा. त्या ताईंना त्यांचा लाभ देऊ नका. पण ज्या ताई या ठिकाणी खऱ्याच गरीब आहेत, त्यांना हा लाडक्या बहिणीचा पैसा तुम्ही देत राहा, अशी स्वरूपाची मागणी आपल्याला सरकारकडे करत आहे. लाडक्या ताईंनो, बघा जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमच्यासाठी मी झगडत आहे, तुमच्यासाठी मी या ठिकाणी पुढाकार घेत आहे. तुम्ही पण सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असतील, मी तुम्हाला सपोर्ट केला, तो आवडत असेल तर लाईक करून चांगल्या चांगल्या कमेंट्स पण करायच्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.